छत्रपती संभाजीनगरच्या छावणी परिसरात कपड्याच्या दुकानाला भीषण आग, 7 जणांचा होरपळून मृत्यू, आगीचं कारण अस्पष्ट। भिवंडीच्या शांतीनगर भागात 2 गटांमध्ये जोरदार राडा, चाकू हल्ल्यात एकाचा मृत्यू, खबरदारी म्हणून कडक पोलीस बंदोबस्त तैनात। रत्नागिरी सिंधुदुर्गमधून तिकीट मिळवण्याच्या शर्यतीतून किरण सामंत यांनी माघार घेतल्याची चर्चा, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल। हिंगोलीचे शिवसेना नेते हेमंत पाटील यांचं वर्षा बंगल्यावर जोरदार शक्ती प्रदर्शन, उमेदवारी कुणाला मिळते याकडे लक्ष। पुण्यात वंचितकडून वसंत मोरेंना उमेदवारी तर बारामतीत सुप्रिया सुळेंना पाठिंबा, नांदेड, परभणी, संभाजीनगरचेही उमेदवार जाहीर। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता, रावेर, भिवंडी, बीड, माढा आणि सातारा या 5 जागांच्या उमेदवारांची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील करणार। काँग्रेसमध्ये सेक्युलर विचारधारेचा अतिरेक, माझा कट्ट्यावर संजय निरुपम यांचा काँग्रेस नेत्यांवर निशाणा, तर जिथे रिस्पेक्ट नाही तिथे थांबायचं कशाला, काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर निरुपम यांचं उत्तर। उन्मेष पाटील आज दुपारी 12 वाजता ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता, जळगावमधून भाजपनं उमेदवारी नाकारल्यानं उन्मेष पाटील नाराज। राहुल गांधी आज शक्ती प्रदर्शन करत वायनाडमधून अर्ज भरणार, प्रियंका गांधी देखील उपस्थित राहणार। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा राज्यसभेचा कार्यकाळ आज संपणार, मनमोहन सिंग मध्यमवर्ग आणि महत्त्वाकांक्षी तरुणांचे हिरो, मल्लिकार्जुन खरगेंकडून पत्र लिहून भावना व्यक्त। लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पिण्याच्या पाण्यासाठी वणवण, धरणांनी गाठला तळ, मराठवाड्यात अवघा 19% साठा, हजारो गावात टँकरनं पाणी पुरवठा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।